नमस्कार मित्रांनो. आई कुठे काय करते या मालिकेच्या 26 नोव्हेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. यश नितीनला बोलत असताना म्हणत असतो, मला ना कधी कधी असं वाटतं की आजी, आप्पा आणि आईला घेऊन कुठेतरी लांब निघून जावं. या दोघांची सावलीसुद्धा आमच्यावर पडायला नको. नितीन त्याला म्हणतो, असा विचारसुद्धा करू नकोस. त्या दोघांना काय चांगलंच आहे. आई ते एवढी संपत्ती मिळतीये. हे घर आप्पांनी एवढं जपलंय ते सहजासहजी त्यांच्या घशात जाईल. तर यश मात्र म्हणत असतो की पण किती काळ आजी, आप्पा आणि आईने त्यांचा त्रास सहन करायचा. मला ना कधी कधी माझ्या वडिलांची लाज वाटते आणि त्यांची अवस्था बघून मला वाईटही वाटतं. आत्ता त्यांचं जे काही झालंय ना त्याला त्यांची कर्मच जबाबदार आहेत. नितीन म्हणतो, अशी काहीतरी सिच्युएशन क्रिएट व्हायला पाहिजे ज्यामुळे संजना आणि अनिरुद्ध स्वतः हे घर सोडून निघून जातील. यश म्हणतो, अवघड आहे नितीन सर. त्यांच्याकडे जॉब नाहीये, पैसा नाहीये. इथे त्यांच्या डोक्यावर छप्पर आहे. 2 वेळचं जेवण त्यांना मिळतंय. समृद्धीमधून जर ते बाहेर पडले ना तर ते सरळ रस्त्यावर येतील. त्यामुळे ते कुठेही जाणार नाहीत. नितीन म्हणतो, बरं ते सगळे जाऊ दे. उद्या तुझं रेकॉर्डिंग आहे ना, तू त्याकडे फोकस कर. मी इन्स्पेक्टरशी बोललोय. त्याला मी सगळं समजावलंय. मित्रच आहे तो माझा. तू आता घरी जा आणि घरी जाऊन आराम कर. सगळे तुझी वाट बघत असतील. त्यावेळी यश घरी यायला निघतो. इकडे समृद्धीच्या बाहेर अरुंधती एकटी बसलेली असते. त्यावेळी ईशा तेथे येते आणि ती अरुंधतीला म्हणते, आई सगळ्यांचे जेवण झाले. तू का नाही जेवलीस? चल आत बरं थोडंसं जेवून घे. अरुंधतीचं मात्र लक्ष नसतं. ईशा त्यावेळी तिला थोडासा आधार देत बोलते. त्यावेळी अरुंधती म्हणते, नाही अगं मला भूक नाहीये. ईशा म्हणत असते, भूक नसायला काय झालं? येईल यश. नितीन अंकल आहेत ना तिथे, तू काळजी करू नकोस, तो येईल. अरुंधती म्हणत असते, नको ग ईशा, तोही बिचारा काही जेवला नसेल. पोलीस सोडतील ना त्याला. त्यावेळी अभिसुद्धा तेथे आलेला असतो. तर अभि म्हणतो, आई पोलीस सोडतील त्याला. मी जाऊन आलोय तिकडे. मला माहिती आहे. नितीन सर सगळं बघतायत. यश आज नक्की घरी येईल. ईशा म्हणत असते, आई किती वेळ अशी बाहेर बसून राहणार आहेस? निदान आत तरी बस ना. अरुंधती म्हणत असते, नको तुम्ही जा, मी थांबते. ईशा म्हणते, मी पण थांबते तुझ्याबरोबर. अभि म्हणतो, तुम्ही दोघी इकडे थांबल्याने यश लवकर येणार आहे का? अरुंधती अभिला म्हणते, तुला जायचं तर तू जा, हवं तर अभि. तर अभि म्हणतो, आता मी सुद्धा यश बरोबरच आत जाईल. ते तिघेही यशची वाट बघत बाहेर बसलेले असतात. त्यावेळी अरुंधतीला मात्र यशची खूप जास्त आठवण येत असते. तिला झालेल्या गोष्टी आठवत असतात आणि तिच्या डोळ्यांतून पाणी येत असतं. अभि आणि ईशाचीही तीच अवस्था असते. तेवढ्यात यश तेथे येतो आणि तो अरुंधतीचे डोळे पुसतो. अरुंधती तर प्रेमाने त्याला मिठीच मारते. तर यश म्हणतो, मी आलोय ना आई, आता कशाला रडतीयेस? आणि काही केलेलं नाहीये त्यांनी मला. माझी काही चूकच नव्हती. मी एकदम ओके आहे. तिकडे नितीन सर आले आणि त्यांनी इन्स्पेक्टरला सगळं खरं खरं सांगितलं बाबा आणि संजनाबद्दल. तर ईशा म्हणते, त्या संजनामुळे फुकट तुझ्या डोक्याला ताप झाला. तर यश म्हणतो, फुकट ताप कसला, उलट बरं झालं. त्यामुळे पोलिसांना सगळं खरं कळलं. अभि म्हणतो, यश आता मात्र तू शांतच राहा. उगीच काही करायला जाऊ नकोस. तर यश म्हणतो, अभि मी उगीच काही करायला जात नाही. मला अजिबात त्यांच्या भानगडीत पडायचं नाहीये. पण जर ते माझ्या वाट्यात येणार असतील, घरच्यांना आणि स्पेशली आईला जर ते त्रास देणार असतील, तर मी त्यांना सोडणार नाही. मी कोणाला घाबरत नाही. मग जे व्हायचं ते होऊन जाऊ देत. ते आहेत आणि मी आहे. अरुंधती यशला म्हणते, आता तू असं काही करणार नाहीयेस, तुला माझी शपथ आहे. आणि अरुंधती यशला म्हणते, तू खाल्लं नशील काही सकाळपासून, चल जेवण करून घे. तर ईशा यशला म्हणते, आई तुझ्यासाठी जेवायची थांबलीये. तो गेल्यापासून तिने सुद्धा काहीच खाल्लेलं नाहीये. तर यश अरुंधतीला म्हणतो, चल मी भरवतो तुला माझ्या हाताने. आणि ते चौघेही आतमध्ये निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी अरुंधती रेकॉर्डिंगसाठी जात असताना आप्पा अरुंधतीला दहीसाखर देतात. अरुंधती आप्पांचा आशीर्वाद घेते आणि त्यांना म्हणते, मला खूप टेन्शन आलंय हो आप्पा. तर आप्पा म्हणतात, अगं काळजी करू नकोस, सगळं चांगलं होणार आहे. सगळी गाणी अगदी ठणकावून म्हण. पण यश कुठे आहे? तो अजून तयार झाला नाहीये का? तर अरुंधती म्हणते, तो पुढे गेला आहे. त्याला रेकॉर्डिंगची तयारी करायची होती ना म्हणून. तर आप्पा म्हणतात, तू एकटी जाणार आहेस? तर अरुंधती म्हणते, हो त्याने मला पत्ता दिलाय, जाईन मी. आप्पा म्हणतात, ठीक आहे, सांभाळून जा आणि तिथे पोचलीस ना की एक फोन कर. अरुंधती आप्पांना म्हणते, रेकॉर्डिंग चालू असताना माझा फोन बंद असेल, पण मी इथे डायरीमध्ये स्टुडिओचा पत्ता आणि फोन नंबर दोन्ही लिहून ठेवलंय. काही वाटलं तर मला फोन करा. तर आप्पा म्हणतात, अगं मला काही लागणार नाही, तू अगदी निश्चिंत मनाने जा. आणि घरामध्ये अनघा आरोही आहेत, मला काही लागलं तर मी त्यांना सांगेन. अरुंधती म्हणते, सकाळीच त्या दोघी डॉक्टरांकडे गेल्यात, कधी येतील माहिती नाही. आई पण देवळात गेल्यात, त्यांना तसं सांगून ठेवलंय मी, पण आजकाल त्या जरा विसरतील. म्हणून मी परत एकदा सांगते, यात पत्ता आणि फोन नंबर आहे, काही वाटलं तर फोन करा. आप्पा म्हणतात, ठीक आहे ग, आता आमची काळजी करू नकोस. तर अरुंधती येते मी असं म्हणून निघते. आप्पासुद्धा तिथून गेल्यानंतर संजना आणि अनिरुद्ध त्या डायरीमध्ये लिहिलेला पत्ता आणि फोन नंबरचा फोटो काढून घेतात. आणि बाहेर येऊन अनिरुद्ध भोसलेला फोन करतो आणि त्याला म्हणतो,
तुला तुझे पैसे मिळणार, मी तुला पैसेही देणार आणि बंगलाही देणार, पण त्याआधी तुला माझं एक काम करावं लागेल. त्यावेळी अनिरुद्ध भोसलेला सगळं काही जे काही काम करायचं आहे ते सांगतो आणि फोन ठेवून देतो. तर संजना अनिरुद्धला म्हणते, भोसले नक्की आपलं काम करेल ना? तर अनिरुद्ध म्हणतो, नक्की करणार. भोसलेचा समृद्धीवर डोळा आहे, त्याला हा बंगला तर हवाच आहे आणि एकदा का काम झालं की आपण त्याला समृद्धी देऊ शकतो. मग आपल्याला कोण अडवणार? तर संजना म्हणते, आता मागे हटू नकोस, जे व्हायचंय ते होऊ दे. अनिरुद्ध म्हणतो, हो, आता मला हे सगळं संपवायचंच आहे. संजना म्हणते, मी कायम तुझ्या बरोबर आहे, कोणत्याही सिच्युएशनमध्ये मी तुझी साथ सोडणार नाही, अँड आय मीन दिस. अरुंधती जात असताना तिला यशचा फोन येतो आणि यश तिला विचारत असतो, आई तू निघालीस ना? अर्ध्या तासात आपल्याला रेकॉर्डिंग सुरू करायचंय. तर अरुंधती म्हणते, हो निघाली आहे मी, पोचतेच आहे, वाटेतच आहे मी. तर यश म्हणतो, तू व्यवस्थित लोकेशन मॅपवर टाकलंयस ना? तर अरुंधती म्हणते, यांना माहिती आहे, ते व्यवस्थित नेतो म्हणाले. तर यश म्हणतो, हो पण तरीही तू चेक करत राहा, ट्रॅफिक वगैरे असेल तर कळेल तुला. ये लवकर, मी वाट बघतोय, असं म्हणून ते दोघे फोन ठेवून देतात. संजना आणि अनिरुद्ध अरुंधतीचा पाठलाग करत असतात. पुढे रस्ता बंद असतो, त्यामुळे ड्रायव्हर अरुंधतीला म्हणतो, मला दुसरा माहिती आहे, त्या रस्त्याने घेऊ का? तर अरुंधती म्हणते, नक्की माहिती आहे ना तुम्हाला? माहिती असेल तर घ्या. त्यामुळे ते दुसऱ्या रस्त्याने जात असतात. अनिरुद्ध आणि संजना सुद्धा त्यांचा पाठलाग करत असतात. अरुंधती ड्रायव्हरला म्हणते, कुठे आलोय आपण? हा रस्ता ओळखीचा वाटत नाहीये. तर ड्रायव्हर म्हणतो, मला माहिती आहे ताई, मी बरोबर घेऊन जातो तुम्हाला. अरुंधती म्हणते, मला जरा घाई आहे, आपण वेळेवर पोहोचू ना? तर ड्रायव्हर म्हणतो, हो. यश अरुंधतीला परत एकदा फोन करून विचारतो, आई तू कुठपर्यंत पोहोचलीस? तर अरुंधती सांगते, रस्ता बंद होता, त्यामुळे ते दुसऱ्या रस्त्याने घेत आहेत. तर यश म्हणतो, दुसरा कुठला रस्ता? तू मला तुझं लोकेशन पाठव बरं. अरुंधती यशला लोकेशन पाठवणार, तेवढ्यात तिला दिसतं की तिच्या मोबाईलला चार्जिंग नाहीये. इकडे यशला मात्र खूप काळजी वाटत असते. त्यावेळी अनिश सुद्धा येऊन विचारतो, मॅम कशा आल्या नाहीत आणखी? तर यश म्हणतो, आई भलत्याच कुठल्या तरी रस्त्याने येतेय, मी तिचीच वाट बघतोय. अनिश म्हणतो, पण आतापर्यंत त्या यायला हव्या होत्या. रेकॉर्डिंग सुरू करायचंय, आज सगळे विचारतायत, चल ना तू आत. तर यश म्हणतो, हो आलो. आई मला लोकेशन पाठवणार होती, तिचा फोनच लागत नाहीये, कुठे असेल ती? तर अनिश म्हणतो, त्यांना जमणार आहे ना लोकेशन सेंड करायला? तर यश म्हणतो, हो मी शिकवलंय तिला. तर अनिश म्हणतो, तू आधी आत चल आणि त्यांच्याशी बोल. तर यश म्हणतो, ठीक आहे, तू हो पुढे, मी आलोच. इकडे एका सामसूम ठिकाणी गाडी घेऊन येऊन तो ड्रायव्हर अरुंधतीला म्हणतो, गाडी बंद पडलीये, मी जरा बघतो काय झालंय ते. अरुंधतीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तो अरुंधतीला म्हणतो, गाडी बंद पडलीये, तुम्हाला उतरायला लागेल. अरुंधती म्हणते, पण इथे मला दुसरी गाडी कुठून मिळेल? तो सांगतो, इथून थोडं पुढे गेलात ना की टॅक्सी स्टँड आहे, तिथे मिळेल तुम्हाला काहीतरी. तर अरुंधती त्याला आत्तापर्यंतचे पैसे देऊन गाडीतून खाली उतरते. अरुंधती गाडीतून खाली उतरल्यानंतर तो माणूस गाडीत बसून त्याची गाडी घेऊन जातो. तो माणूस खोटं का बोलला असेल गाडी बंद पडली असं, हे मात्र अरुंधतीला काही कळत नसतं. अरुंधती एकटीच पुढे जात असते. त्यावेळी तेथे भोसलेचे 2 गुंड येतात आणि अरुंधती त्यांना म्हणते, तुम्ही? तर तो एक माणूस म्हणतो, हो आम्हीच. तो अनिरुद्ध काही आमचे पैसे देत नाही आणि कॉलही उचलत नाही. ते म्हणत असतात, आम्हाला आमचे पैसे कसे वसूल करायचे ते चांगलेच माहितीये. तर अरुंधती म्हणत असते, माझा आणि त्यांचा काही संबंध नाही, तुम्ही मला जाऊ द्या. तर तो माणूस अरुंधतीला सुरी दाखवतो आणि म्हणतो, आम्हाला काही सांगायचं नाही. संजना आणि अनिरुद्ध मात्र एका झाडामागे लपून हे सगळं बघत असतात. ते अरुंधतीला म्हणत असतात, गुपचूप आमच्या सोबत चालायचं, कळलं? अरुंधती त्याच्या हातावर मारून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. अरुंधती पुढे धावत असते आणि त्यामागे ते 2 गुंड सुद्धा धावत असतात. इकडे अरुंधतीचा फोन स्विच ऑफ लागत असल्यामुळे यशला मात्र तिची खूप काळजी वाटत असते. अरुंधती पुढे धावत येऊन एका गाडीमागे लपते. ते गुंडही आलेले असतात, त्यांना मात्र अरुंधती कुठे दिसत नाही आणि त्यांच्या पाठोपाठ अनिरुद्ध आणि संजना सुद्धा येत असतात. त्यावेळी संजना अनिरुद्धला म्हणते, भोसले आपलं काम नक्की करेल ना? तर अनिरुद्ध म्हणतो, आपलं काम झाल्याशिवाय आपण इथून जायचं नाही. अरुंधतीला धडा शिकवायलाच पाहिजे. तिला धक्का बसला ना की पुन्हा ती आपल्या नादी लागणार नाही आणि घाबरून घर सोडून निघून जाईल. ते गुंड दुसरीकडे जातात. त्यावेळी अरुंधती उठून तेथूनही दूर जायला लागते. त्यावेळी अरुंधती धावत असताना एका गाडीसोबत तिचा ॲक्सिडेंट होतो आणि हे पाहून तर अनिरुद्ध संजनाला म्हणतो, आपण त्या भोसलेला फक्त तिला धमकी द्यायला सांगितली होती, त्याने तर तिला ओ गॉड. आणि अनिरुद्ध पुढे जायला लागतो तर संजना त्याला अडवते. संजना अनिरुद्धला घेऊन तेथून निघून जाते आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, अभि अनिरुद्धला फोन करतो आणि बाबा असं म्हणतच त्याच्या डोळ्यात अश्रू येत असतात. त्यामुळे त्याला काय बोलावं काही सुचत नसतं. तर अनिरुद्ध लगेच म्हणतो, अरुंधती बरी आहे ना? अभिला मात्र खूप रडू येत असतं आणि तो अनिरुद्धला सांगतो, बाबा आई गेली. हे ऐकून तर अनिरुद्धला धक्काच बसतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.